बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीम दाखल झाली। विलासघोले हत्या प्रकरणात सौरव सोनवणे यांचं पुरवणी जबाबात नाव आहे, याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जातोय। सोनवणेंच्या पवनसूत निवासस्थानी एसआयटीच्या पथकासह फॉरेन्सिक टीम दाखल झाली। विलासघोले हत्या प्रकरणात पुरवणी जबाबात बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव समोर आलेल्या या सगळ्या प्रकरणी या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी करते। सध्या खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी पवनसूत या निवासस्थानी एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाले। या संपूर्ण प्रकरणी आरोप फेटाळण्यात आलेले आहेत। बजरंग सोनवणे यांनी आरोप फेटाळलेले आहेत, तर मुलाच्या चौकशीसाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। चूक केली असेल तर मुलाला अटक करा, विनाकारण अडकवू नका असंही बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। तर या प्रकरणी 9 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आणखी एका आरोपीला वाचवलं जातंय असा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय। तर हॉटेल चालक असलेल्या विलासघोलेच्या हत्या प्रकरणी एसआयटी आता स्थापन करण्यात आलेली आहे। एसआयटी पथकासह फॉरेन्सिक टीम बजरंग सोनवणे यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे। बोलण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, काय सांगाल? पुरवणी जबाबामध्ये नाव आलेलं आहे आणि आता तुमच्या घरी फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे, नेमकं काय तपासणी सुरू आहे? नाही, मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की ही जी घटना घडलेली आहे ही घटना दुर्दैवी आहे। या घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही। जी घुले कुटुंबातली जी काही व्यक्ती एक गेलेली आहे त्याचा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली पण त्याला अर्पण करतो असं मी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। पण आता याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आलं, ठीक आहे, आलेलं आहे, त्यांनी जॉब दिलेला आहे, जॉबाप्रमाणे पोलिसांनी त्याची काय ती कारवाई करत आहेत। पोलीस त्यांचा तपास करत आहेत। मी पोलिसला पहिल्या दिवशी मुंबईतून पण सांगितलं, माझा मुलगा केजला बीड जिल्ह्यातच आहे, त्यांना जी काही चौकशी करायची त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू। आजही माझी भूमिका तीच आहे की पोलिसांना पूर्णस्वी सहकार्य करणार। मी माझ्या मुलाला काही कुठं पळवून लावणार नाही, कुठं काही लावणार नाही। जर त्यानं चूक केली असेल तर त्याला 100% अटक व्हायला पाहिजे। जर त्यानं चूक केली नसेल तर विनाकारण या कचड्यामध्ये आम्हाला घालणं ही चुकीचं आहे। पण ठीक आहे, आता ही एक प्रोसिजरचा भाग आहे, ती तपासणी करतील, तपासणीत त्यांना काय दिसेल ते तपासतील। आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलंय की तुम्ही ज्या पद्धतीने मी वाघ आहे बीडचा अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर तुम्ही कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं होतं। नाही, मी कुटुंबाची भेट घ्यायला सांगितली होती, मी कुटुंबाची भेट घेणार असं डिक्लेअर केलं होतं। पण कुटुंबाने जर माझ्या मुलाला आरोपी केलंय तर आरोपीने भेटायला कसं जावा? म्हणजे आता आरोपीने भेटायला कसं जाणार? लोकप्रतिनिधी माझं काम जायचं, पण आता जर मला आरोपी केलंय तर मी आता भेटायला कसं जाणार?